अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राला धक्काच बसलाय। दादांच्या जाण्यानं पवार परिवारात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्यामुळेच आता शरद पवारांनी परिवारातील नव्या पिढीला पुढे येण्याचं आवाहन केलं। पण केवळ आवाहन न करता राजकीय वस्ताद म्हणवल्या जाणाऱ्या पवारांनी आपल्या नातवांनाही कानमंत्र द्यायला सुरुवात केल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे पवारांचा हा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा गुरुमंत्र ठरतो की काय अशी चर्चा आहे। बारामतीमधील दिवंगत अजित पवारांच्या सहयोग सोसायटीमधील निवासस्थानातील हे दृश्य जरा लक्षपूर्वक पहा। अजित पवारांच्या निधनानंतर मागील 4 दिवसांपासून जवळपास दररोज शरद पवार सहयोग सोसायटीत हजेरी लावतात। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय सांत्वन भेटीसाठी बारामतीच्या सहयोग या निवासस्थानी गेल्या 4 दिवसांपासून उपस्थित आहे। शुक्रवारी सायंकाळी तर संपूर्ण पवार कुटुंबीय सहयोग सोसायटीत एकत्र आल्याचं दिसलं। शरद पवार, प्रतिभा पवार, सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, सुनंदा पवार, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार, राजेंद्र पवार आणि रणजित पवार असे सगळेच सायंकाळी 5 वाजल्यापासून सांत्वन भेटीसाठी हजर होते। एकीकडे सांत्वनासाठी येणाऱ्यांची गर्दी सुरू असताना शरद पवार त्यांच्या 2 नातूंसोबत चर्चेत गुंतल्याचं पाहायला मिळालं। सर्वात आधी शरद पवार आणि पार्थ पवार बराच वेळ चर्चा करताना दिसले। त्यानंतर पवारांनी आमदार रोहित पवारांना बोलावलं। शरद पवारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी रोहित पवार गुडघे टेकून बसले। बाजूला पार्थ आणि समोर गुडघ्यावर बसलेला रोहित पवार असे दोन्ही नातू बाबांचं मार्गदर्शन घेताना पाहायला मिळाले। त्यानंतर काही वेळातच पार्थ पवारांनी रोहित पवारांना शरद पवार आणि त्यांच्यामध्ये बसवलं। त्यामुळे 2 नातूंना शरद पवारांनी नेमका काय गुरुमंत्र दिला याची चर्चा सर्वत्र सुरू झाली। काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होतं। काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत, राजकीय नाही। दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल, कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्या फोटोतून आपल्याला कुठेतरी जाणवतं। आणि नेहमी कधीही एखादी गोष्ट पवार साहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात, आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात। मागील 10 दिवसांपासून सांत्वन भेटीसाठी येणाऱ्यांची रांग सुरू आहे। शुक्रवारीही अशीच गर्दी असताना पवार नातू आजोबांमध्ये चर्चा सुरू होती। त्यामुळे याचं कारण नक्कीच महत्त्वाचं असेल यात शंका नाही। रोहित पवार स्पष्टपणे बोलले नाहीत, पण त्यांनी पुन्हा एकदा कुटुंब एकत्र राहावं ही अजित पवारांची इच्छा होती असं म्हणत परत एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत दिले। विलीनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल। आणि 12 तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलीनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल। अजित पवारांच्या निधनानंतर सातत्यानं शरद पवार अजित पवारांच्या कुटुंबियांसोबत दिसतात। त्यामुळेच पवार कुटुंब एकत्र आल्याचं स्पष्ट होतंय। त्यामुळेच की काय आधी विलीनीकरणाबद्दल काहीसे नकारात्मक दिसणारे राष्ट्रवादीचे नेते देखील आता सूर बदलताना दिसतायत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी हरकत नसल्यास एकीकरण होऊ शकतं असं म्हणत हसन मुश्रीफांनी सकारात्मकता दाखवल्याचं दिसलं। आमचं मत होतं की जे विलीनीकरणाबद्दल चर्चा हे करतायत म्हणजे राष्ट्रवादी साहेबांचा गट, त्या चर्चेमध्ये अजितदादा होते, आम्ही कोणी प्रमुख माणसं नव्हती एवढा आमचा दावा आहे। आणि आता समजा सुनेत्रा वहिनी आणि सगळे कुटुंबीय तर त्या जर मताचे असतील, राष्ट्रवादी सगळे नेते जर त्या मताचे असतील तर त्यामध्ये काही अडचण येण्याची आवश्यकता नाही। असं निश्चित जरूर पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, कारण आम्ही सर्वांनी मग दादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। शेवटी या विषयाची चर्चा आम्ही सखोलपणाने करू।
10 तारखेला मुंबईला मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून वहिनी त्या ठिकाणी येतील. त्याच्यानंतर आम्ही या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी करू. वहिनी आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, पक्षाच्या सुद्धा नेते आहेत, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसून त्या संदर्भातला निर्णय घेऊ. अजित पवारांच्या जाण्यानं कुटुंब म्हणून पवार परिवार एकत्र आल्याचं दिसतंय. आता हीच एकता राजकारणातही दिसते का? अजित पवारांच्या निधनानंतर खंडित झालेली दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा मार्ग सुकर होतो का? की अजित पवारांच्या पाठी एकीकरणाची चर्चा फिसकटते? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळण्याची शक्यता. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.